यूट्यूबर रणवीर अलाहाबादियाचं अभद्र वक्तव्य यूट्यूब शो इंडियाज गॉट लेटंटला चांगलंच भोवलंय। महाराष्ट्र सायबरनं गुन्हा दाखल करताच शो यूट्यूबवरून काढून टाकण्याची कारवाई सुरू केल्याचं बघायला मिळत आहे। महाराष्ट्र सायबर सेलनं यूट्यूबला या संदर्भातलं पत्र सुद्धा लिहिलंय। तात्काळ शोचे सगळे भाग यूट्यूबवरून काढून टाकण्याचे हे आदेश दिले आहेत। सगळे 18 शो यूट्यूबवरून काढून टाकण्यासंबंधी सायबर सेलनं आता यूट्यूबला हे पत्र दिलेलं आहे। इंडियाज गॉट लेटंटच्या 18 भागांपैकी 12 भाग हे मोफत तर उर्वरित भाग पेड असल्याची सध्या माहिती समोर येते आहे। महत्त्वाची अपडेट सध्या आपण ही पाहतोय। यूट्यूबर रणवीर अलाहाबादियानं अभद्र वक्तव्य केलेलं होतं आणि त्याचा फटका आता यूट्यूब शो इंडियाज गॉट लेटंटला पडल्याचं बघायला मिळत आहे। महाराष्ट्र सायबरनं गुन्हा दाखल केलेला आहे आणि शो यूट्यूबवरून काढून टाकण्याची कारवाई सध्या सुरू झाली आहे। या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी रिद्धेश हातीम सध्या आपल्यासोबत आहेत। रिद्धेश, नक्कीच गौरी, आपण जर पाहिलं या जो शो आहे इंडियाज गॉट लेटंट, या शो मध्ये आधी देखील अनेकदा असे वक्तव्य करण्यात आले होते त्या शो मध्ये असलेल्या जजेस कडून। मात्र यंदा जो रणवीर अलाहाबादी यांनी जो अभद्र वक्तव्य केले तो शोला सध्या तरी बावला आहे आणि आता महाराष्ट्र सायबरनी या शो विरुद्ध जो गुन्हा देखील दाखल केला आहे आणि जे 18 शोज आहेत ते सर्व काढून टाकण्याचा जो आदेश आहे तो त्यांना सध्या तरी देण्यात आला आहे। तो त्यांचा शो आहे जे तत्काळ सर्व शो तुम्ही काढून टाका असं पत्र देखील आता त्या शो जे सर्व जे समय यांना जो पाठवण्यात आला आहे। आपण जर पाहिलं तर यामध्ये 18 शो आहेत जे त्यांनी युट्यूब वरती अपलोड केले होते। त्यापैकी 12 भाग आहेत ते मोफत मध्ये आहेत आणि उर्वरित जे 6 आहेत ते जे पेड पद्धतीने आहे जे आपल्याला पाहता येणार आहे। ते सर्व शो सध्या तरी हटवून टाकण्याचे जो पत्र आहे तो महाराष्ट्र शासनाने एकंदरीत दिला आहे। गौरी, नक्कीच रिद्धेश, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।